अर्ध सांगितलं होतं ना तुला, माझ्या लेकापासून लांब राहायचं, त्याच्या पुढे मागे करायचं नाही, त्याला त्रास द्यायचा नाही, पण तू ऐकलं नाहीस. तुझ्यासारख्या बेकारड्या पोरीला काय हवंय ना, मी चांगलंच ओळखून होते, पण नियतीने घात केला माझा. आता तुला शेवटचं निक्षून सांगते, यापुढे या खोलीत यायचं नाही. माझ्या इंद्रापासून खूप लांब राहायचं. त्याच्या आसपास जरी दिसलीस ना, तर या मालती महाडिकचं रौद्र रूप बघशील तू. जा इथून. जा म्हंटल ना. माझ्या इंद्रापासून खूप लांब राहायचं. राणी, नको रडू ग, शांत हो बाबू. मला कळतंय ग, मालती तुला खूप वाईट साईड बोलली ना, पण बाळा ही वेळच वाईट आहे असं समज ग. हे बघ, हे दिवस पण निघून जातील राणी. बाळा तू त्रास करून घेऊ नको, शांत हो बघू. त्रास तर होणारच ना. माझ्या मनात कसलंच पाप नाही. जे झालं त्यात माझी काहीच चूक नव्हती. इंद्रजित सरांना त्रास व्हावा असं का वाटेल मला? आम्ही त्यांच्या वाईटावर काय टपून बसेल? मी खरंच सांगते, माझ्या मनात असलं काहीच नाही. मालती मॅडम खूप चुकीचा विचार करतायत माझ्याबद्दल. आम्ही वाईट मुलगी नाहीये. हो बाळा, अगं पण हे या घरातल्या लोकांना कळायला थोडा वेळ लागणार आहे, आणि तोपर्यंत तुला धीर धरावा लागणार आहे राणी. मला सांग, असं रडून कसं बोला बाळा, सांग बरं. हे बघ, तू जर अशा आतून खचून गेली तर कसं होईल ग? आणि मला माहितीये तू एक धाडसी मुलगी आहेस, आणि बाळा सारखं अशी रडत राहिलीस तर या घरात तुझा निभाव कसा लागेल सांग बघू. मालती मॅडमला असं का वाटतं की मी इंद्रजित सरांना त्रास द्यायला इथं आली? त्यांच्या पैशासाठी मी इथं आली. मी गरीब घरात जन्माला आले म्हणून मला श्रीमंतीचा सोस असेल असं नाही ना. हवा मी गरीब होत, पण पैशासाठी कुणाच्या आयुष्याशी असं खेळत नाही. हे बघ राणी, मला हे कळतंय बाळा, पण एक लक्षात ठेव. हे बघ, ज्या परिस्थितीत तुझं आणि इंद्राचं लग्न झालंय आणि सुरुवातीपासून मालती ज्या पद्धतीने तुझ्याशी वागली का नाही,